मित्रांनो, तुम्ही जर हम्पीला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आपली नवीन सिरीज आहे एवढं काय आहे हम्पीत, याच्यामध्ये स्टार्ट पासून एंड पर्यंत हम्पीमध्ये कसं जायचं, हम्पीमध्ये काय काय बघायचं हे आपण सांगणार आहे. हम्पीमध्ये राहायचं कुठे, कोणत्या कोणत्या मेन गोष्टी आहेत त्या बघायच्या, ते आपण ह्याच्यामध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पार्ट्समध्ये येणार आहेत, त्यामुळे पुढची इन्फॉर्मेशन मिस होऊ नये म्हणून फॉलो करा. सातारा टू हम्पी जवळपास 450 किलोमीटर अंतर असल्यामुळे आम्ही सकाळीच लवकर स्टार्ट केला. सातारा टू कोल्हापूर रस्ता थोडाफार खराब आहे, रस्त्याचं काम चाललं आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल हा आम्हाला अंदाज होताच. ऑन द वे गोकाक वॉटरफॉल आहे, तो बघून आम्ही तिथून पुढे जायचा निर्णय घेतला. पाऊस नसल्यामुळे एवढं काही पाणी नव्हतं. जाताना एका ठिकाणी लंच केलं आणि संध्याकाळी आम्ही 6च्या आसपास हम्पीमध्ये पोहोचलो. पोचल्यानंतर विरूपक्ष मंदिर जवळ असल्यामुळे तिथून एक फेरफटका मारायचे ठरवले. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्लॅन कसा करता येईल हे बघूया. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.